मनीषा ही हुशार सुंदर तरुणी नव्याने मुंबईत येते. मुंबईतील एका घरी शिफ्ट होते. पाऊस तिचा आवडता असतो आणि 2016च्या पावसाळ्यात तिच्यासोबत एक घटना घडते. आणि पुढे पावसातली ती ही प्रेमकथा नाही, पण त्याची आणि तिची लव्ह स्टोरी मात्र आहे. ह्या कथेत तिचा प्रियकर प्रत्यक्ष पाऊसच आहे. त्याचं तिला दरवर्षी भेटणं आणि तिचं त्याच्यासाठी झुरणं, तिच्या मनातला तो पाऊस आणि त्याच्या प्रेमात चिंब भिजणारी ती त्याची प्रेयसी. कोण होती ती? आज सकाळपासून बाहेर पावसाची संततधार चालूच आहे. नुसती पिरपीर, एकदाचं पडून देखील जात नाही. लगबगीनं बाहेर पडावं म्हटलं तरी उशीर होतोच. मुंबईच्या या तुफान गर्दीत पावसातून चालणं म्हणजे कसरत. कशीबशी छत्री सावरता येते. नाही नाही म्हणता 4-2 थेंब तरी उडणारच. पावसाचे नाही, चिखलाचे. तशात निघण्याच्या वेळी हजर. जरा जरा म्हणता पावसाने चांगलाच जोर धरला होता. माझ्या किचनच्या खिडकीतून समोरचा रस्ता धुरकट दिसत होता. पण मेला किती पडायचा तो. समोरच्या एक वयस्कर आजी पावसाकडे बघून म्हणत होत्या, मला इथे ह्या नवीन घरात शिफ्ट होऊन महिना होईल, पण आज प्रथमच मी या आजींना पाहत होते. समोरचं घर नेहमीच बंद असते. एवढ्या पावसात खिडकी ओढून घ्यावी म्हणून बाहेर डोकावलं तर या आजी समोर. मी 2 मिनटं पाहतच राहिले. त्या अगदी कट्ट्यावर कोपर ठेवून आणि हात गालाला लावून मध्येच बोलताना मान हलवत बोटातली अंगठी एकसारखी करत नुसत्या बडबडत होत्या. चक्क गप्पाच. नाही ना आलास? काय येशील असं वाटलं. निदान संध्याकाळी तरी. आज बरं आलास, आता जाऊच नको. आजींचं चालू होतं. मला हसू आलं. आजींना हाक मारून चौकशी करावी का? भाजीला फोडणी देता देता मी विचारचक्र फिरवलं. थोड्याशा जरा जास्तच वेडवळ वाटणाऱ्या ह्या आजींबद्दल कोण कशाला विचारेल? कुणाची बिशाद होती असल्या नसत्या चौकशा करण्याची, आणि कुणाला एवढा वेळही नव्हता. त्यांच्यात मीही स्वतः. निदान आत्ता तरी मुळीच नाही. मी पटापट सगळं आवरायच्या मागे होतं. सगळं पुन्हा एकदा चेक केलं. दाराशी जाऊन पुन्हा मागे आले. अरेच्छा, मोबाईल बेडरूममध्ये लोळत पडला होता. मनीषा, सगळं घेतलंस का? हो. 1 सेकंदभर दाराशी थांबून मी स्वतःलाच विचारत होते. एक मोठा श्वास घेऊन दाराला लॉक करून मी ऑफिसला पळालेच. बाहेर पाऊस बरसत होताच. मी कशी ऑफिसला पोहोचले. एवढ्या मोठ्या पावसात जरा थांबायचंच ना. अगं नाही गं, मला आवडतं असं भिजायला. हो का? माझ्या वाट्याचं पण भिजून घे. आणि हे दिवसभर असं राहणार आहेस का? कसं मॅनेज करतेस सगळं? माझी मी बघते. तू जरा श्वास तरी घेणार आहेस का प्रिया? प्रिया, माझी कलिक, अक्षरशः छळते मला. मिस मनीषा. बॉसचा निरोप आला आणि मी सुटले. येस सर, मी लगेच सांगते. बॉसच्या प्रश्नांना उत्तर देऊन आणि बॉसचं शेवटचं ओके ऐकून मी जाग्यावर येऊन बसले. खणखणणाऱ्या फोन्सनी ऑफिसच्या कामाला चांगलाच वेग येत होता. ऑफिसच्या खिडकीतून बाहेर नजर टाकली. दुपार होत आली होती. बाहेर अजूनही पाऊस सुरू होता. माझ्या मनात मध्येच सकाळच्या आजी डोकावत होत्या. 70ला आलेल्या, अंगकाठी शिडीशिडीत, गोऱ्या पान, 6वारी साडी आणि कपाळावर लाल मोठं कुंकू, आणि त्यांचे ते हातवारे, त्यांची अखंड चाललेली बडबड, पावसाशी चाललेलं एकतर्फीच चॅटिंग. पाऊस आल्या आल्या कशा लगबगीनं बाहेर आल्या आणि गॅलरीत उभं राहून सुरुवात. काय गं, काय झालंय काय? स्वतःशीच काय हसतेस आणि हातवारे कसले करतेस? माझी तंद्री मोडली. एव्हा ना माझ्या नकळत मी हातवारेसुद्धा करायला लागले होते. आजी मला चांगल्याच भिनल्या होत्या. बरी आहेस ना तू मनीषा? नाही गं, काही नाही, जरा विचारात हरवले होते. मी अजून थोडी वाहवत गेले तर प्रिया मला वेळीच समजेल. मी आजींचा विषय थांबवून ऑफिसच्या कामात लक्ष घातलं.
संध्याकाळी सवयीप्रमाणे मार्केटमधून एक चक्कर मारून घरी परतत होते. अचानक जरा विसावलेला पाऊस पुन्हा सुरू झाला. काळोख दाटला आणि थंडगार वारा अंगाला झोंबू लागला. आहा, अशी संध्याकाळ पावसाने वेढलेली, सरींनी भिजलेली. मी सुखावले. घरी जाऊन मस्त गाणं घालून गरम चहाचा घोट घेत खिडकीशी बसेन आणि मस्त तलत मेहमूद ऐकेन. लांबचं वळण घेऊन मी घराकडे जाणारा रस्ता पकडला. मला माझ्यापुढे कोणीतरी लगबगीने चालताना दिसलं. ह्या तर अगदी हुबेहूब सकाळच्या आजींसारख्या दिसत होत्या. तीच वयस्कर बाई समोरची, मागून तरी तशीच दिसत होते. मी त्यांच्याशी बोलावं म्हणून पावलांचा वेग वाढवला. छत्री सावरत हाक मारली. आजी थांबा. मी माझा वेग वाढवला, पण मला त्यांना गाठता आलं नाही. बिनछत्रीच्या भिजत चालणाऱ्या आजी मला बघून अशा भरभर गेल्या का? कदाचित तसं नसेल. दुसऱ्या दिवशी पाऊस आला तशा आजी देखील आल्या. गॅलरीत येऊन त्याच गप्पा. मला तर दिवसेंदिवस ही सवय झाली होती. आता मी आजींशी नक्की बोलायचं ठरवलं होतं. एकदा वेळ काढून भेटायलाच हवं अशाच होत्या या बाई. आणि एका पावसाळी सकाळी नेहमीप्रमाणे माझं रुटीन सुरू होतं. ओले केस पुसत मी आरशात स्वतःला निहाळत होते. नंतर देवासमोर दिवा लावून माझी रोजची पूजा आटोपली. माझी तिरकी नजर किचनच्या खिडकीतून समोरच्या गॅलरीत खेळली होती. अजून तरी आजींचा पत्ता नव्हता. बाहेर नुकतीच पावसाला सुरुवात झाली होती. न सांगता येणारा पाऊस, हवासा पाऊस. आणि समोरच्या घराच्या गॅलरीचं दार उघडलं गेलं. आजी बाहेर येते. मला वाटलंच तू येणार. कधीही येतोस आणि निरोप न घेताच जातोस. असा कसा तो? माझ्या चेहऱ्यावर अल्लड हसू पसरलं. आता पाऊस आजींना वर्दी द्यायला येईल का? मी खिडकीतून बाहेर डोकावून आजींशी बोलायचा प्रयत्न करू लागले. आजींचं माझ्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. मी आवाज उंचावून आजी आजी, त्या दिवशी अशा लवकर का गेल्या? त्या स्वतःत हरवून गेल्या होत्या. त्या बोलत होत्या न थांबता. म्हणत होत्या, तू आहेस म्हणून मला दुसरं कोण आहे बाबा? मी तुझ्याशिवाय कुणाशी बोलत नाही. मला थोडं गहिवरून आलं. ह्या तशाच आजी आहेत का? तरुण मुलं दूर दूर गेलेली, ना नातवंड ना सून, सगळं लांब परदेशात आणि म्हणून एकटं एकाकी आयुष्य जगणाऱ्या. आणि म्हणून पावसाशी जडलेली त्यांची मैत्री आणि हे असं एकतर्फी बोलणं. मनाचं समाधान माणूस कुठेतरी शोधत असतो. मला भलतीच उत्सुकता होती आजींविषयी जाणून घेण्याची. मी पुन्हा आजींचं लक्ष वेधून घेऊ लागले. आजी आजी, हुश. एवढ्या अथक प्रयत्नानंतर आजीचं लक्ष माझ्याकडे गेलं. पण काहीसा खंड पडला म्हणून तर नाराजीने माझ्याकडे बघत होत्या. आजी, मी मनीषा. तुम्हाला रोज बघते. तुमचं पावसाशी चाललेलं बोलणं ऐकत माझं काम सुरू असतं. मी आजींशी संवाद साधला कारण त्या तर माझ्याकडे वळल्या होत्या. मी पुढे म्हणाले, तुमचं हे असं बोलणं म्हणजे पाऊस नक्की तुमचा फेवरेट असणार, जसं माझा आहे. मी आजींशी गप्पा मारायचा बेत केला होता. इतक्या दिवसांची माझी इच्छा आज छान योग जुळून आला होता. आज रविवार असल्याने ऑफिसला सुट्टी होती. मी आजींना घरी बोलावण्याचं ठरवलं. मी विचारताच त्या तयार झाल्या. बाहेर रिमझिम पाऊस आणि गरमागरम कॉफीचा वाफाळता मग समोर होता आणि आमच्या गप्पा रंगत होत्या. आजी म्हणत होत्या, अगं मीही तुझी सकाळची धावपळ बघते कधीतरी. हा पाऊस मात्र मला वेळ लावतो बाई. त्याचं असं बरंचसं एवढंच पुरतं मला. मी या जगात दुसऱ्या कसल्याशा सुखाच्या शोधात पण नाही. फक्त असाच प्रत्येकाच्या मनात बरंच. त्यांची शरीरं मनं भिजून जाऊ देत. वर्षानुवर्षे जपलेला कृत्रिमपणा, कुरडेपणा भिजून जाऊ देत. ओलावा कसा तो नाहीच सध्या माणसात. तू बरंच असाच, निदान या बायोसाठी तरी. मी कॉफीचा घोट घेता घेता थांबले. आजी भावूक झाल्या होत्या. त्यांचा पदर डोळ्यापर्यंत गेला. मी विषय बदलावा म्हणून म्हणाले, आजी बायो कोण? तशा आजी हसून माझ्याकडे बघत म्हणाल्या, अगं मीच. मी मूळची रत्नागिरीची, समुद्रकिनाऱ्याजवळचं आमचं गाव.
गावातली छोटी छोटी लाल मातीची घरं, नारळी पोपळीच्या गर्द बागा आणि वळणावळणाच्या वाटा, सगळ्या आठवणी अजून तशाच टवटवीत आहेत. हा पाऊस दरवर्षी पाणी शिंपतो त्यावर. आमच्या कुटुंबात मी सर्वात धाकटी, सर्वात लहान. मोठं चौसोपी कौलारू घर, पुढे अंगण. घराचे सगळे उंबरटे ओलांडून 10-12 वर्षांची मी पाऊस आला, पाऊस आला ओरडत अंगणात येत असते. भीज भिजायचे. रात्र झाली तरी अंगणात पावसाची वाट बघत बसायचे. मोठा आनंद असायचा. आजी आता स्वतःत हरवत होत्या. पुन्हा पाऊस आला की मी पुन्हा भिजायचे. ह्यासाठी अगं मी आई अण्णांचा चिक्कार ओरडा खाल्लाय. शेवटी त्यांनी माझा विषय सोडून दिला. माझा जन्म आषाढातला. पावसात चिंब भिजणारा आषाढ महिना. काळ्या ढगांच्या साखळीतून धुंद बरसाती करणारा आषाढ. माझं आणि पावसाचं हे नातं इथपासूनच सुरू झालं असावं. आषाढ महिन्यातले मी आणि पावसाचं हे वेळ. म्हणून मी गावात नातेवाईक आणि मैत्रिणींमध्ये पावसाची वायू म्हणून प्रसिद्ध झाले. आजी हसल्या. मी त्यांच्या हसण्यात सूर मिसळला. बाहेरचा पाऊसही आमच्या सुरात सूर मिसळत होता. कॉफीची पार्टी तर मस्त झाली. मी आजींना घरपर्यंत सोडलं आणि घरी आले. छत्री अर्धवट बंद करून तशीच विचारात हरवले. मग भानावर घेऊन छत्री मिटली आणि स्वयंपाकाला लागले. आजींशी खूप छान गप्पा झाल्या. आजींच्या आयुष्यात नात्यांचे पिळ बसले आणि सुटले. नवरा, मुलं, नातेवाईक आले आणि गेले. पण पाऊस जन्मापासून त्यांच्या सोबतही होता आणि आत्ताही त्यांना सोबत करत होता. प्रेम दुसरं काय असतं? जन्मजन्मांची सोबत आणि निभावलेलं नातं. असेच काहीसे दिवस गेले. एकदा रात्री मी झोपेत असताना इमारतीच्या खाली मोठ्यांदा बोलल्याचा माणसांचा आवाज येत होता. मग गाडीचा आवाज. मी त्या आवाजाकडे दुर्लक्ष करून गाढ झोपले. कोण असेल एवढ्या रात्री? पावसाळा आता संपत आलाय. मीही माझ्या कामात बुडून गेले. खाजगी आयुष्यातून आजूबाजूला बघायला फुरसतही नव्हती. मी कशाबशा माझ्या जेवणाच्या वेळा पाळत होते. स्वतःला घड्याळाशी जुंपून घेतलं होतं. बाहेर दिवाळीची वाट पाहत बाजार सजले. आकाशकंदील, तोरणं प्रत्येक दुकानात विक्रीसाठी झुलतायत. फटाक्यांची विक्री देखील जोरात सुरू आहे. सगळीकडे मुलामाणसात उत्साह जाणवतोय. अपार आनंद घेऊन येणारी दिवाळी अगदी तोंडावर आली. आणि हा नंटा दिवाळी आली, उजळणारा नवा आनंद घेऊन. लक्ष्मीपूजनाचा दिवस उजाडला. फटाक्यांच्या आवाजांनी आणि दिव्यांच्या तेजाने दिवाळी पहाट उजळत होती. मंगलमय पहाट. घराघरातून सणाचं वातावरण होतं. सगळीकडे आकर्षक रोषणाई केली होती. मंगलमय पर्व, तेजोमय पर्व, प्रत्येकाच्या आयुष्यात यावं असं हे पर्व. मला पटकन आजींची आठवण झाली. ह्या 4-2 महिन्यात मी त्यांना विसरून गेले होते. आमच्या गप्पांची आणि आजींच्या पावसाच्या प्रेमाची आठवण मनात ताजी होती. मी माझं आवरून फराळाची तयारी केली. आईकडून सगळं आलं होतं, खमंग खुसखुशीत. मी आजींना फराळाचा डबा नेऊन द्यायला निघाले. सोबत त्यांना घरी बोलावणार होते. भरपूर गप्पा आणि माझी आवडती संगीत मैफल ऐकताना कुणाची तरी कंपनी हवीच होती. मी समोरच्या इमारतीचं गेट उघडून आत गेले. तिथल्या वॉचमनकडे आजींचं वर्णन करून ह्या बाई किती नंबर रूममध्ये राहतात अशी चौकशी केली. मला मिळालेली माहिती आणि आश्चर्य घेऊन मी घरी आले. वॉचमनकडे अशी चौकशी केल्यावर तो म्हणाला, बंद. ती रूम गेल्या 3 महिन्यांपासून बंद आहे. तिथे अशा बाई राहत, पण त्यांचा मुलगा त्यांना 3 महिन्यांपूर्वी घेऊन गेला. वॉचमन पुढे म्हणाला, त्या मॅडमचं काही धड नाही. तिच्या बाई सोसायटीतल्या सर्वांना त्रास. अहो, कित्येकदा रात्री अपरात्री बाहेर पडते. गेट उघडण्याचा हट्ट करते. किती वेळा मीच सोडून आलोय तिला वर. पावसात चिंब भिजलेली, पहार ओली, कुडकुडत होती. आजींची मुलं परदेशात स्थायिक आहेत. त्यांचा एक मुलगा त्यांना अमेरिकेला घेऊन गेला. मी मटकन सोफ्यावर बसले. त्या पावसाळी रात्री खाली आलेला गाडीचा आवाज, माणसं बोलल्याचा आवाज, म्हणजे त्याच रात्री आजींचा मुलगा
आला होता त्यांना घ्यायला. ओह, माझे डोळे विस्फारले. आणि नवल म्हणजे ह्या आजी दरवर्षी भारतात येतात. वर्षभर तिकडे परदेशातल्या संस्कृतीशी एकजीव होतात. इथे या मातीत येण्याचा एकच दुवा होता, तो म्हणजे पाऊस. त्यांचं अंतर्मन ओळखणारा सखा पाऊस. बस ह्या एकाच कारणासाठी आजी वर्षातून 2 पावसाचे महिने इथे येतात. मी विचारात हरवले. माझ्या डोळ्यात नवल दाटलं होतं. या आजी एकट्याच येऊन राहत, ना कुणाशी ओळख ना पाळख. पावसाशी जपलेलं नातं तेवढं वाढवतात, नव्याने पाऊस जगतात. मी आजींच्या संपर्कासाठी प्रयत्न केला. पुष्कळदा चौकशा केल्या, पण त्यांचा संपर्क झाला नाही. शेवटी मी प्रयत्न सोडून दिले. त्या कुठल्याशा अमेरिकेतल्या शहरात राहतात एवढंच कळलं. माझी हार पत्करून हाताची घडी घालून मी किचनच्या खिडकीपाशी येऊन उभी राहिले. समोर गॅलरी शांत होती. वाटलं आत्ता एखादी पावसाची मस्त सर यावी की आजी गॅलरीचं दार उघडून येतील आणि म्हणतील, मला माहीत होतं तू येणार, आणि गालाला हात लावून गप्पांना सुरुवात करतील. आणि त्यांच्या गप्पा ऐकत मी माझी सकाळची कामं उरकत असेन. मी खिडकी बंद केली आणि गालातल्या गालात हसले. मला खात्री होती, पावसाला भेटायला, पावसाशी जपलेलं नातं सांगायला पुढच्या वर्षी, पुढच्या पावसात ती नक्की येईल. ती जगावेगळी बाई, मला भेटलेली पावसातली ती, नवे नवे पावसाची बायो. बाहेर दिवाळीचे फटाके वाजत होते.